नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रहो, सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न अगदी चव्हाट्यावर आलेला आहे. सोशल मीडियामध्ये तर सर्वात एक नंबरचा प्रश्न कुठला असेल महाराष्ट्रातला आजच्या परिस्थितीत, तर तो अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण. या आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं गेली 25-30 वर्ष मातंग समाज रस्त्यावरची लढाई लढत आहे. या समाजानं हा प्रश्न इतक्या टोकाला नेलेला आहे की आता आरक्षण उपवर्गीकरण टप्प्यात आलंय. कदाचित या अधिवेशनामध्ये की हिवाळी अधिवेशनामध्ये की ऑगस्ट महिन्यामध्ये कधी आरक्षण डिक्लेअर होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि कुठल्याही क्षणी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर होऊ शकतं. म्हणून आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणारे समाज एकत्र येऊ लागलेले आहेत. महार समाज, चर्मकार समाज, ढोर समाज हे समाज सुद्धा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत आणि त्यांनीही संघर्षाचा पवित्रा घेतलेला आहे. आपापल्या परीनं ही दोन्ही बाजूनं आता संघर्ष टोकाला येत चाललेला आहे. परंतु याच्यामधली सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल तर दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या महापुरुषांचा अवमान जो होत आहे ती गोष्ट बरोबर नाही आहे. महार समाजाचे लोक मातंग समाजाचं प्रेरणास्थान असणाऱ्याला सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्यावरती चिखलफेक करतायत. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरती चिखलफेक करत आहेत. ही गोष्ट बरोबर नाही आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये मातंग समाजातले लोक अनुद्गार काढतायत, ही सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं की सर्व समाजातल्या बांधवांनी, समाज बांधवांनी आपापल्या आणि एकमेकांच्या महापुरुषांचा आदर करत आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ एकतर बाजूनं लढावी किंवा विरोधात लढावी. या देशामध्ये आपली मत मांडणं गैर नाही. आपली मतं मांडा, त्यासाठी आग्रह धरा, लोकशाहीच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं जे जे करता येईल ते करा, पण जातीचा अधक्षेप नको, महापुरुषांचा अवमान नको, हे मला आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मला आठवण येण्याचं कारण असं आहे की 25-30 वर्षापासून अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्तादांचं नाव घेऊन मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ लढत आहे. आज या गोष्टीला बराच काळ लोटलेला आहे. नव्या पिढीचे लोकही आता या आरक्षणाचं समर्थन करतायत. अनेक संघटना महाराष्ट्रातल्या मातंग समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत. एका जिल्ह्यात 10 संघटना झालेल्या आहेत, 10 नेते झालेले आहेत, गावागावात नेते झालेले आहेत. आणि प्रत्येकजण आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती संघटितपणे काहीतरी करत आहे. उपोषण करतील, मोर्चे काढतील, धरणं धरतील, काहीही, परंतु लढाई हा लढण्यासाठी रस्त्यावर समाज उतरत चाललेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणजे सचिन साठे हे शंकरभाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठेंचे नातू यांनीही ABS फोर्स या आपल्या संघटनेच्या माध्यमातून गेली काही वर्ष आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये संघर्ष सुरू केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की त्यांनी 17 जूनपासून पुण्यातून पदयात्रा सुरू केली. लहुजी साळवेंच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन त्यांनी पदयात्रा सुरू केली आणि ही पदयात्रा आझाद मैदानापर्यंत नेली. पदयात्रा म्हटलं की विष्णू कसबेंचं नाव आपल्याला आठवतं. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी अनेक पदयात्रा काढलेल्या आहेत, पण यावर्षी त्यांनी काही पदयात्रा काढली नाही. ती जबाबदारी बहुतेक करून मग सचिन भाऊ साठेंनी घेतली आणि त्यांनी पदयात्रा काढली. पोलिसांनी त्यांची पदयात्रा रोखली आणि रोखल्यानंतर त्यांना नंतर आझाद मैदानावरती नेलं आणि आझाद मैदानावरती आंदोलन झालं. आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातला मातंग समाज चांगल्या संख्येनं आझाद मैदानावर जमला. बघेल तिकडं पिवळे झेंडे होते. मी आझाद मैदानावर जमलेल्या आणि आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या सर्व लढाऊ कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे व्हायला पाहिजे, हे आणखी तीव्र पद्धतीनं व्हायला पाहिजे. या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनामध्ये किंवा सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली
जी काय पदयात्रा निघाली, त्या पदयात्रेच्या निमित्तानं मंचावरती जे लोक आलेले होते, सर्व संघटनांचे, सर्व महाराष्ट्रातल्या अनेक राज्यातले अनेक संघटनांचे नेते तिथं आलेले होते. या सगळ्यांनी आपले विचारही मांडले. शंकरभाऊ साठे आमच्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी त्यांच्या स्टाईलनं भाषण केलं. गणपतराव भिसे, कॉम्रेड गणपतराव भिसेंनी भाषण केलं. एवढंच नाही तर अशोकभाऊ लोखंडे तिथं होते. सावित्री वहिनी होत्या, म्हणजे अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे होत्या, आम्ही त्यांना वहिनी म्हणतो. त्याच्यानंतर सचिन साठेंचे कुटुंबीय होते, नातेवाईक होते, डॉक्टर मिलिंद आव्हाड होते, विष्णुभाऊ कसबे होते. अनेक लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि आंदोलन चांगलं झालं. पण या सगळ्या आंदोलनामध्ये संजय इंचे या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने, तो कार्यकर्ताही काय असा थतुरमातुर कार्यकर्ता नाही आहे, मातंग समाज प्रबोधन परिषद या नावानं ते संघटन करतात. आरटीची स्थापना झाली पाहिजे म्हणून त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये चांगलं कॅम्पेनिंग केलेलं होतं. त्यामुळं अशा एका चांगल्या मातंग समाज अभिमानी आरक्षणाच्या समर्थक असलेल्या संजय इंचेंनी भाषण केलं आणि भाषणामध्ये त्यांनी 10-12 मिनिटाचं भाषण केलं. पण त्यामध्ये 2 वाक्य अशी वापरली की ती वाक्य प्रचंड वादग्रस्त ठरली. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तर महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे, टिळकांचा आणि सावरकरांचा आहे, अशी ती 2 वाक्य होती. टिळकांचा सावरकरांचा म्हणले असतील तर मी त्याच्यावरती फारसं बोलणार नाही आहे. पण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हे विधान अतिशय चुकीचं होतं, बेजबाबदार होतं आणि अत्यंत नकारार्थी विधान होतं. खरं तर हे वाक्य तिथं वापरण्याची गरजच नव्हती. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं कोणत्याही पद्धतीची मांडणी केली असती तरी चाललं असतं. पण महापुरुषांचा आणि त्यातही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, अशा पद्धतीचं विधान केल्यामुळं या एकूणच आंदोलनाला वेगळं वळण मिळालं. मातंग समाज काय बोलतोय याकडंच आपले कान, नाक, डोळे एकवटून एखादा समाज पाहतोय, कुणीतरी टीकाकार पाहतोय, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. परंतु याचं भान संजय इंचेला राहिलं नाही आणि त्यांनी नको ते विधान केलं. आणि गंमत अशी झाली की एवढं मोठं आंदोलन होऊन सुद्धा पदयात्रा सचिन साठेंची, पण महाराष्ट्रात चर्चा मात्र संजय इंचेची, असं चित्र निर्माण झालं. खरं म्हणजे असं म्हणतात की बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ. परंतु मित्रांनो, असं नाव होण्याला काही अर्थ नाही आहे. चांगलंच नाव झालं पाहिजे, चांगल्या विषयासाठी नाव झालं पाहिजे, लोकांनी सकारात्मक भूमिका घेऊन आपली चर्चा केली पाहिजे. ते अनफॉर्च्युनेटली झालं नाही. परंतु एवढी एक गोष्ट जर सोडली तर सचिन साठे यांनी केलेली पदयात्रा आणि आझाद मैदानावरचं आंदोलन आणि आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन जबरदस्त झालं आहे, याच्यात काही शंका नाही. जरी त्या आंदोलनामध्ये काही उणीव असल्या तरी त्याची चर्चा इथं करण्याची काही गरज नाही आहे. मी सचिन साठे आणि त्यांच्या ABS फोर्सला शुभेच्छा देतो आणि आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ आणखी टोकदार करण्याच्या संदर्भामध्ये आवाहन करतो. फक्त हे करत असताना मातंग समाजातल्या बांधवांना मला सांगायचं आहे की कोणाच्याही समाजाच्या महापुरुषांचा अवमान करू नका. डॉक्टर बाबासाहेब तर हे महार समाजाचेच नव्हे तर अखिल दलित समाजाचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, आपले तारणार आहेत, उद्धारकर्ते आहेत. अजिबात त्यांच्याबद्दल अपशब्द वापरू नका, एवढंच मी आवाहन करतो. आणि महार बांधवांनाही माझं सांगणं आहे की मातंग समाजाचे जे महापुरुष आहेत, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, त्यांचाही अवमान होईल अशा पद्धतीची भाषा तुम्हाला सुद्धा शोभणार नाही आहे. तर प्रश्नावर बोलूया, बाजूनं बोला, विरोधात बोला, कसेही बोला, पण प्रश्नावर बोला, विचारपूर्वक बोला आणि एकमेकाच्या समाजाचा आणि महापुरुषांचा सन्मान करूया, एवढंच माझं आवाहन आहे. पुन्हा एकदा सहज जाता जाता सांगतो, पदयात्रा सचिनभाऊ साठेंची, चर्चा मात्र संजय इंचेची. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.